घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण ठुमकत चालली डोल ठुमकत चालली डोल ठुमक चालली डोल वाऱ्याच्या तोलान घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण हसत खुद मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाची डाळ लगबगीने प्रभात काळ आली नंदांगणी घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण आडवी पाठ उभा शारंगधर आडवी पाठ उभा शारंगधर आडवी पाठ उभा शारंगधर सोड कान्हा जाऊ दे लवकर सोड कान्हा जाऊ दे लवकर धरू नको बाबा धरू नको बाबा पदर कन्हैया घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण किती खोड्या करशी हरी रे किती खोड्या करशी हरी किती खोड्या कृष्णा कान्हा धाम गसा निजाग गम पनि pani sani pama pama gasa किती घोड्या करशी हरी रे साग साग म गम मनी pani म pani sani sani pama गम गसा किती घोड्या करशी हरी रे गग ग म ग ग प म नि नि ब सा नि नि ग सा sani pama गम गसा sani pama गम किती घोड्या करशी हरी रे जाईल हलवलाही सांगने सुदा माई रे जाईल हलवलाही सांगने सुदा माई रे
महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नित्यप्रति आराध्य दैवत चराचरामध्ये वास करणारी श्री गुरुदेव शक्ती माता सरस्वतीच्या रूपाने नटलेला माझा वाद्यवृंद समउपस्थित समस्त ममतामयी माता एवं सज्जनांनो, कथेला प्रारंभ करण्याआधी काही क्षण श्री राधाराणीच्या नामाचे चिंतन करू, तदनंतर कथेला प्रारंभ। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल।
श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। अकारण करुणावरुणालय भक्तवंश कल्पतरु तडिनीत विनंदित पितांबरधारी प्रभू श्री गोपाल बालकृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण कथा। आणि आज आपल्या श्रीमद् भागवत महापुराण कथेचा चतुर्थ दिवस। बघा दिवस किती लवकर लवकर चाललेत, बघता बघता चौथा दिवस आला, फक्त 3 दिवस आहेत। आपल्या इथले बरेच काही महिला अशा आहेत जे नियमांचं सांगितलेलं पालन करतात। तुम्ही मागं बसा बरं, मागं बसा। आज हे मध्ये मध्ये बोललं का नाही, आज नाही कोणी बसणार। एक तर बोलायचं असेल तर बिंदास मागं बसायचं, पुढे बसायचंच नाही। कुणी जरी आज बोललं बिंदास मागं पाठवलं जाईल ते। पुरुष मंडळी तुम्ही पुढे या, कारण आज महिलांची संख्या जरा जास्त आहे, तुम्हाला बसायला जागाच राहणार नाही। तुम्ही पुढे या इकडं, कारण ते बिचारे येऊ येऊ इकडं उन्हामध्ये बसायला। तुम्ही इकडच्या साईडला या, थोडं लवकर उठा। गत 3 दिवसांपासून आपण श्रीमद् भागवत महापुराण कथेचं श्रवण करत आलो। बघता बघता आज श्रीमद् भागवत महापुराण कथेचा चतुर्थ दिवस। प्रथम दिवशी महात्म्य ऐकलं, द्वितीय दिवशी परीक्षितांनी कलियुगाचं दमन केलं, आणि काल म्हणजेच तृतीय दिवशी प्रल्हादजीचं रक्षण केलं प्रभूंनी। कुठल्या रूपामध्ये? काल प्रल्हादजीसाठी प्रभू कुठल्या रूपामध्ये प्रगट झाले? कुठल्या? नरसिंह। कुठल्या? जास्त उन्हामध्ये नका नेऊ, बायाला उन्हामध्ये नका पाठवू, बिचारा आधीच पिवळ्या पिवळ्या होऊन आल्या, डबल लाल पडून काळ्या पडून घरी जातील। आज आसन किती जणींनी आणले? हात वर करा। आसन आसन, वा वा, ऐकता नाही म्हणजे तुम्ही एवढ्या पिवळ्या होऊन आल्या याच्यावरूनच कळतंय की तुम्ही ऐकायला लागले आता। बघा पुरुष मंडळी, तर तुमचं नाही ऐकत, माझं ऐकायला लागले। काल आपण श्रवण केलं की प्रभूने नरसिंह अवतार धारण केला आणि प्रल्हादजींचं रक्षण केलं, आणि प्रल्हादजींच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकश्यपूंना प्रभूंनी मुक्ती प्रदान केली। आता ही मुक्ती नक्की भेटणार तरी कशी? ही मुक्ती आहे तरी कोण? शांत बसा महिला, इकडं माझ्याकडं बघा, शांत बसा। मुक्ती नक्की आहे तरी कोण? दिसते तरी कशी? ती पांगरीचीच मुक्ती आहे की विष्णुपुरीची आहे की नांदेडून आलेली आहे काय? तिचे प्रकार किती आहे? तिची पण जात आहे का? आज आपण या मुक्तीचंच वर्णन करणार आहोत। श्रीमद् भागवत महापुराणामध्ये 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत: स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायोज्यता। किती मुक्ती सांगितलेल्या आहेत? 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत। आता ही सायोज्यता मुक्ती म्हणजे सगळ्यात मोठी मुक्ती आहे। भगवान श्रीकृष्णांनी ही मुक्ती माता यशोदांना प्रदान केली, आणि तीच मुक्ती प्रभूंनी कुणाला, जी पूतना प्रभूंना मारायला आली होती त्या पूतनेला सुद्धा प्रभूंनी तीच मुक्ती प्रदान केली। मग ही मुक्ती भेटणार तरी कशी? हिच्यासाठी काय प्रोसेस आहे? कुठला फॉर्म भरावा लागतो का? कुठे ॲडमिशन घ्यावं लागतं का? मुक्ती पाहिजे तर मुक्तीसाठी कुठे ॲडमिशन घेण्याची गरज नाही। पुढं कोणी येऊ नका पूजेसाठी, जागेवर बसून जा। हा प्रसाद टाकून
नाही त्याची गरज आहे ना, विना प्रसादाचं कसं झालं. आपण मुक्तीचे 4 प्रकार ऐकतोय. मग ही मुक्ती भेटणार तरी कशी, काय प्रोसेस? या मुक्तीसाठी फॉर्म भरावा लागतो बरं. आणि तो फॉर्म कसा आहे माहिती आहे का? मुक्तीसाठी भरलेला फॉर्म जे जे व्यक्ती या मंडपामध्ये आलेले आहेत, धर्म मंडपात आलेले आहेत, त्यांनी मुक्तीप्राप्तीसाठी प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे. तुम्ही या धर्म मंडपात आले, तुम्ही या कीर्तनाच्या कथेच्या मंडपामध्ये आले म्हणजे तुमचा फॉर्म कन्फर्म झाला. तुम्हाला मुक्ती भेटणारच आणि तुमच्यासाठी विमान येणारच. पण ती मुक्ती कधी भेटेल, ते विमान कधी येईल? जेव्हा आम्ही संसारातल्या गोष्टींपासून लांब होऊ, ईश्वराला शरण जाऊ. मग ईश्वराला शरण कसं जायचं बरं? मुक्ती प्राप्त कशी होते बघा. आमचे ज्ञानोबाराय सांगतात की देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तीचारी साधियला. आता तुम्ही म्हणाल देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियला, म्हणजे देवाच्या द्वारामध्ये उभं टाकल्यावर 4ही मुक्ती आम्हाला प्राप्त होतात का? मग काही लोक म्हणतील आम्ही तर रोजच मंदिरात जातो, रोजच महादेवाला लोटा लोटा पाणी टाकतो, आम्हाला मुक्ती प्राप्त होईल, आमची मुक्ती कन्फर्म आहे. हे कन्फर्म नाही आहे. कारण ज्ञानोबारायांनी जे शब्द प्रयोग केलेत का नाही, त्या शब्दांकडे लक्ष द्या. ज्ञानोबाराय काय म्हणतात की देवाची द्वारी आणि उभा क्षणभरी. देवाच्या द्वारात म्हटलं ज्ञानोबारांनी, देऊळाची द्वारी म्हणलं नाही. देवाच्या द्वारामध्ये जर आपण उभं टाकलो का नाही तर आपल्याला 4ही मुक्ती मिळून जातात. मग देवाच्या द्वारामध्ये उभं टाकायचं कसं? आता हे जे तुम्ही इथं बसलाय हे देवाच्या द्वारात उभं टाकलेले आहे, तुम्ही देवाच्या द्वारामध्ये बसलेले आहेत. फक्त फरक एवढा आहे की काही लोक येत आहेत, बसत आहेत, आपण एकमेकांशी बोलतायत, त्यांना ही मुक्ती प्राप्त होत नाही. कारण कथेच्या मंडपामध्ये आल्यावर नाही का बोललं नाही पाहिजे, फक्त ऐकलं पाहिजे. मग काही लोक येत आहेत, आज यानं असे कपडे घातले, तिनं ती साडी घातली, तिच्या गळ्यातला नेकलेस भारी आहे, तिनं मेकअप भारी केलं, याच्याने मुक्ती प्राप्त नाही होत. देवाला समर्पण भाव असला पाहिजे आपल्या मनामध्ये. आणि तो समर्पण भाव कधी मिळेल माहिती आहे का? जेव्हा आपण सांसारिक गोष्टीपासून लांब होऊ. पण आपली अवस्था, आपली स्थिती अशी आहे की आम्ही संसारात फसत चाललो आहे. बघा ना, आपल्या गावात सप्ताह आयोजित केला, इतकं सुंदर आयोजन केलं आपल्या आयोजकांनी. आणि हा 7 दिवसाचं आयोजन सहसा कुणाला भेटत नाही बरं, भाग्य लागतं. पूर्वजन्मीचे सुकृत. आता तुमच्या गावामध्ये सप्ताह आयोजित केलेला आहे, पण काही लोक गावामध्ये सप्ताह आयोजित करून, घराजवळ सप्ताह आयोजित करून कथेच्या मंडपात येत नाहीत. का माहिती आहे? पूर्वजन्मीचे सुकृत. तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुम्हाला ही कथा लाभायली. आणि एवढं लक्षात घ्या, तुम्ही सगळे पुण्यात्मा आहात म्हणून इथे बसलात. जे जे घरात बसलेले आहेत का नाही, कुंटल आणि पाप आहेत त्यांची म्हणून घरात बसले. 1-2 पाप नाही, क्विंटलचे पाप आहेत त्यांचे. पाप येऊ देत नसतात माणसाला कथेच्या मंडपात. आणि आपली अवस्था अशी आहे की आपल्या इथे सप्ताह आयोजित केला आहे. काही लोक म्हणाले तुम्ही सप्त्यात जाऊ नका, तुम्ही कथा कीर्तनात जाऊ नका. तर बरेच लोक तुम्हाला म्हणत असतील तुम्ही कशाला जाताय कीर्तन ऐकायला, कशाला जाताय? पॉलिटिक्स कधी परमार्थात आला नाही पाहिजे, राजनीती कधी परमार्थात आली नाही पाहिजे. गावात सप्ताह आयोजित केला आहे ना, आणि आम्ही आमच्या राजनीतीच्या नादामध्ये जर आम्ही सप्त्याला येत नसू, त्या राजनीतीच्या नादामध्ये जर आम्ही धर्ममंडपात येत नसू, कथा कीर्तन श्रवण करत नसू, जीवन व्यर्थ गेलं तुमचं. हे भेटतच नाही. सुरा नामपी दुर्लभा म्हणलेलं आहे भागवत महापुराण कथेला. आता ही कथा जेव्हा शुकदेवजी परीक्षितांना सांगतात का नाही, परीक्षितांना ही कथा सांगताना देव लोक कलश घेऊन येतात अमृताचा. देव, इंद्र आदी देव, सगळे देव कलश घेऊन येतात. आणि कलश घेऊन आल्यावर शुकदेवजीला म्हणतात की प्रभू तुम्ही हा अमृत कलश घ्या
आणि आम्हाला ही परम पावनमयी अमृतमयी अशी कथा सांगा. तेव्हा एका तराजूमध्ये एका साईडला भागवत महापुराण ग्रंथाला ठेवण्यात आलं आणि त्याच तराजूच्या दुसऱ्या साईडला अमृताचा कलश ठेवण्यात आला. भागवत महापुराणाचा पलडा भारी झाला आणि अमृताचा कलश वर गेला. भागवत महापुराणाचं वजन जास्त झालं. तेव्हा शुकदेवजी देवांना म्हणतायत की कुठं हे काच रूपी अमृत आणि ही कुठं हे हिरा रूपी श्रीमद भागवत महापुराण कथा. हिऱ्याची उपमा दिली बरं. हे जे तुम्ही संसारी गोष्टींमध्ये अमृत अमृत म्हणून फसताय, आमच्या संतांनी त्याला काच म्हणलेलं आहे, काचेचा तुकडा. आणि ही श्रीमद भागवत महापुराण कथा सुरा नामपी दुर्लभा, हिला काय म्हणलंय, अमृतापेक्षा पण मोठी उपमा दिली, हिऱ्याची उपमा दिलेली आहे. कोहिनूर म्हटलेलं आहे श्रीमद भागवत महापुराण कथेला. पण आमची अवस्था अशी आहे की आम्ही संसारात फसत चाललो. कसं माहिती आहे का, एक व्यक्ती होता, तुमची खिसकाखिसकी झाली का, सरळ यायचं इकडे, इतकी जागा मोकळी केली. त्या बिचाऱ्या पुरुषांना वट्ट्यावर बसवलंय. तसं तर मीच नेहमी म्हणते वट्ट्यावर धुणारे बसवतात, तुम्ही पुरुषांना बसवला आता तुमच्यासाठी जागा करायला. इथंच तिला सरक सरक काय आहे, म्हणजे इथं का मी का पागल आहे का की इथं येऊन इथं एवढा वेळ बोलायचं. तुम्ही आपलं आपलं मस्त. ही एवढी दुर्लभ कथा तुम्हाला भेटायला लागली आणि तुम्ही काच समजून हिला सोडून देताय. हे धन, हे परमधन म्हणलेलं माहिती आहे का, परमधन म्हणलेलं या नामाला काय, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परमधन राधा 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 म्हणलेलं. एवढं मोठं धन जर आपल्याला भेटलंय तर आपण त्या धनाचा लाभ घेतला पाहिजे. राधा नामाचं धन छोटं नाहीये आणि त्या धनाचा प्रभाव किती आहे तर ते आपण कीर्तन करू. ऐकू, हातवर 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 करा सगळ्यांनी. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद 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 गोपाल राधे. राधा नामाची ताकद पाहायची आहे किती आहे. आता प्रॅक्टिकली उदाहरण तसे तो खूपच आहे. प्रॅक्टिकली माझ्याच सोबत घडलेलं आहे, तुम्हाला काय सांगायचं. पण क्लिअरच उदाहरण सांगायचं म्हणजे सध्या ज्यांच्या सगळ्यांच्या दृष्टी ज्यांच्यावर, आमचे प्रेमानंदजी महाराज दोन्ही किडनॅप फेल आहेत.
जगतात कशावर? नामाच्या आधारावर विश्वास असला पाहिजे. ते मागं जे उभं टाकलेत का नाही, मागं उभं टाकलेले पोरं, एकतर बसा नाहीतर घरी जा, बोलू नका कथेत, पुढं या गप बसा, नाही तर बिंदास जा घरी, काही प्रॉब्लेम नाही. एक दोघांनी काही अडत नाही इथं. ज्यांना हवंय ते येतात, बसतात. आपली अवस्था अशी होत चालली आहे की आम्ही या संसारात इतके फसत चाललोय की आम्हाला कधी परमार्थाचा मार्ग दिसतच नाही. एक व्यक्ती होता, जंगलामध्ये धावत धावत जाऊ लागला. आता जसा हा धावू लागला, याच्या मागे लागला वाघ. कोण लागला? वाघ. आता जसा याच्या मागे लागला वाघ, हा आणखी जोरात पळायला लागला. पळता 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 अशी एक जमिनीच्या लेवलला विहीर होती. तो त्या विहिरीमध्ये पडणार, तेवढ्यात त्या विहिरीच्या शेजारी होतं वडाचं झाड. वडाची पारंबी त्या विहिरीमध्ये लटकलेली होती. हा त्या विहिरीत पडणार, तेवढ्यात त्याने धरला पारंबीला, लटकला. आता जसा हा लटकला, याला वाटलं आता खाली जायला पाहिजे आपण. खाली होता नाग. मग वर पाहिलं, वर होता वाघ, आणि आणखी वर पाहिलं झाडाच्या शेंड्यावर, तर त्यावर होता आग्या महुळाचा छत्ता. आता वर जाता येत नाही. वर पाहिलं तर वाघोबा, खाली पाहिलं तर नागोबा, इकडं पाहिलं तर लगेच मधमाशीचा छत्ता. करायचं काय? शेवटी मरण तर आलंयच. आता एवढं दुःख आहे बरं, एवढं संकट आहे. वाघही खाणार, साप चावला तरी मरणार, आणि मधमाशींनी हल्ला केला तर काम असतं मग. किती काटे काढत बसायचे. मधमाशीसारखे लोक आपल्या समाजामध्ये पण असतात. तुम्ही त्यांना कितीही चांगलं देण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला काटेच टोचवतात. आता एवढं संकट त्याच्यावरती पडलंय, आणि ह्या एवढ्या संकटामध्ये त्याच्या नाकावरती मधाचा एक थेंब पडला. तो थेंब नाकावरतून त्याच्या ओठावर पडला, आणि जसा नाकावरून ओठावर पडला त्याने तो चाटला. आता त्याला तेवढं दुःख आहे, खाली नाग, वर वाघ, परत इकडं मधमाशी, तेवढं संकट आहे त्याच्यावरती, पण तेवढा एक थेंब मधाचा त्याला ते सुख वाटलं. हीच अवस्था सांसारिक जीवाची होती. एवढा दुःखमय संसार आहे, आणि एवढ्या दुःखमय संसारामध्ये सुद्धा आम्हाला ते मधमाशीचा एक थेंब म्हणजे सुख भेटलं की आम्हाला ते चांगलं वाटतं. कसं माहिती आहे? आता ते वाघ कोण, नाग कोण, मधमाशा कोण माहिती आहे का? एखादा व्यक्ती असतो गावामध्ये, आपल्या नाही बाहेरचा, एखाद्याने कर्ज घेतलेलं असतं. आता तो घराबाहेर गेला की त्याने ज्याच्यापासून काही पैसे घेतले तो बिचारा मागच लागतो, पैसे कधी देणार. मग त्याच्या भीतीने याने बाहेर जाणंच बंद केलं. आता याने जाणं बंद केलं, ते बाहेरचा व्यक्ती म्हणजे वाघोबा. आता घरात राहिलं तर घरातही आहे नागोबा. नागोबा म्हणजे कोण? तुमची मी का बोलू? त्या बिचारा मला काढतील ना बाहेर. तुमची कोण? बायको. नागिणच ती, घरात फुसकारे सोडतच असते. आता बाहेर गेलं तर बाहेरचा माणूस सुखाने जगू देत नाही. बाहेर वाघोबा, घरातला हा नागोबा, पांघरीच्या सोडून मंडपातल्या धरून. कसं आहे ना, ज्यांचं लक्ष आहे त्यांना कळतं, आणि नाही कळत ना, तुम्हाला काल्याच्या दिवशी कळल. मस्त पुंडलिक वरदा म्हणून दाबून आणायचं. आपण त्याच कामाचे म्हणून. आपल्याला कळत नाही म्हणल्यावर तुम्ही खायचं आणि जायचं तांब्या घेऊन. दुसरं काही नाही जमत आपल्याला. आता तुम्ही म्हणाल मधमाशी कोण? मधमाशी म्हणजे तुमची डेंगर लेकर. पप्पा बिस्किट आणा, पप्पा मुरकुल आणा, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असंच नको तसंच नको, यांची चिव 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 चालूच असते. आणि एवढ्यात ते मध म्हणजे सुख, ते थोडंसं तुम्हाला भेटतं, तुम्ही ते चाटता. चाटल्यावर ते गोड वाटतं, वाटल्यावर वाटतं की नाही संसार चांगला आहे. आणि तेच लगेच मग 4 दिवसानंतर
थोडासा काही वाईट प्रसंग घडला. पंखा थोडा या साईडनं करा, जास्त फेसवर यायली हवा. पंखा या साईडनं करा. उठा कोणीतरी. तुम्ही काय सगळे झोपिता का गावातले? काय घरातल्याने तुमच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून दिल्यात? या साईडने करा, इकडं या साईडला ठेवा. उचलूनच घ्या. कुठं होतं आपण? काय चालू होतं? काय चालू होतं? किती गुन्हाच्या ग? कशाला इथं भाजी करायला आला का वांगायची तुम्ही? काय काम आहे? काय ऐकताय काय तुम्ही बरं इथं येऊन? म्हणजे मी एवढं 3 तास बोलायचं, सगळं माझं वेस्टच जातं रोजचं बोलणं. इथं तुम्हाला 3-3.5 तास बोला, परत कीर्तनाला जा, तिथे 2 घंटे बोंबला, परत या, परत तुमच्यासोबत डोकं फोडा. तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही म्हणता तू मेली तर मेली, आम्ही काय ऐकत नाही. कुठं होतो? मधमाशापाशी होतो ना? हां, ह्याच मधमाशांनीच मधमाशाचं सांगितलं. म्हणजे आता एवढा दुःखमय संसार आहे, पण तरी तो आम्हाला गोड वाटतो. आणि एखादा वाईट प्रसंग घडला की आम्हाला काय वाटतं की नाही संसार खूप वाईट आहे. आता महिला मंडळाचं कसं आहे माहिती आहे का? यांच्या जवळ कोणी गेलं का नाही सजेशन घ्यायला की लग्न केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, महिला मंडळ काय सांगतात माहिती आहे का? काय तुम्हाला काय वाटतं, केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे का नाही? सांगा ना तुमचं, केलं पाहिजे का नाही? आता मला तर हे लई सजेशन भेटतात, प्रत्येक गावात गेलं की भेटतात हे सजेशन. महिला मंडळाचं उत्तर, लग्न केलं नाही पाहिजे. फुक्कटची लोकाची भांडी घासावी लागतात, फुक्कटचं धुणं धुवावं लागतं. आणि ते लागून सुद्धा, धुणं धुवून सुद्धा एक कैकशीन घरात बसलेली असते, ती म्हणजे तुमची सासू. बापरे, महिला मंडळ बघून घ्या, तुमच्या सुना सासू म्हणायला. म्हणजे तुमच्या इथल्या सासा चांगल्या नाहीत याचा अर्थ. ती बसलेलीच असते, आमची सून अशी, आमची सून तशी, ऐकतच नाही, पोराला तर ताब्यातच घेतलंय. विचार करा ना तुम्हीच जरा, की ती परक्याच्या घरातली मुलगी जर तुमच्या घरात येताना लक्ष्मीच्या पावलांनी येते आणि घरात आल्यावर 1 ते 2 वर्षांनी ती लक्ष्मी जर महाकालीचं रूप घेते, तर ह्या चुकी कुणाची आहे? कुणाची आहे? त्या पोरीची. तिची काय चुकी? तुम्हीच बँड बाजा वाजवत तिला आणायला गेले होते. ती स्वतःहून तर म्हणली नव्हती मला यायचं तुमच्या इथं. तुम्हीच म्हणले होते आमच्या पोराला कोणी पोरगी देत नव्हतं, तुम्ही दिली, बरं झालं भेटली. तिला वाजत गाजत आणायचं, आणताना वाजत गाजत आणायचं, आणि सुरुवातीत मग झालं 1-2 वर्ष झाले की तिला वाजवायचं, आणि लेकरू झालं की ती तुम्हाला वाजवते. हे यांचं पोरींना शिकवण कशी देतात माहिती का महिला मंडळ? पोरीला सांगतात, जोपर्यंत लेकरू होत नाही तोपर्यंत आरामात शांतपणे सासूचं सगळं ऐकायचं. ती जसं म्हणेल तसं नंदीबाईला मान हलवायची, आणि जसं लेकरू झालं काय ऐकायचं नाही तिचं, तिच्याच केस धरून हलवायचं. हे ह्या शिकवतात. मी माझ्या कानांनी ऐकले, 2-2 कानांनी ऐकले, शिकवताना यांना. शेवटी दुःख आहेच ना संसारामध्ये, कुठं सुख आहे बघा ना. आता एक व्यक्ती होता, त्याचं त्याच्या बायकोचं रोज भांडण व्हायचं. इतकं बोलायची दोघं, इतकं बोलायची, इतक्या शिव्या देणं व्हायचं दोघांचं घरामध्ये, इतकं भांडण की सांगूच नका. त्याच्याच शेजारी त्याच्या मित्राचं घर होतं, त्या पण दोघांची भांडण व्हायची. पण त्या दोघांची भांडण झाली की त्यांच्या घरातनं हसायचा आवाज यायचा, हा हा यू, हेच चालू यायचं. आता हसायलेला आवाज यायचा. मग दोघं एका दिवशी भेटले. भेटल्यावर झालं असं, ते दोघांनी एकमेकाला विचारलं, ज्याच्या घरी रोज भांडणाचा आवाज यायचा तो म्हणला, भाऊ तू खूप सुखी आहेस, तुला किती चांगली बायको भेटली, मस्त दिवस रात्र दोघं हसत असतात. आमचं काही नाही, आमचं रोज भांडणच होते, आमचं काहीच चांगलं नाही. तो म्हणला, काही चांगलं नाही, नाही नाही काहीच चांगलं नाही माझं पण. का?
आमची पण भांडणच होतात रोज. कशी होतात? तुम्ही दोघं एकमेकांना बोलू बोलू भांडता म्हणून घरातनं आवाज येतो. आमचं भांडण असं नाही. ती मला हळूच काहीतरी बोलते, मी तिला हळूच काहीतरी बोलतो. आणि जसं आमचं बोलणं होतं, बोलणं झालं, तिला राग आला, तिच्या हातात जे आलं ती घेते आणि फेकून हाणते. हाणू का तुम्हाला? इच्छा तर अशी व्हायली की आता बॉटल फेकून हाणली पाहिजे. असे तोंड पाडून बसता, असे 12 वाजून बसता. इतके सुंदर तोंड दिले देवानं. इतकं काइन मॅन फाउंडेशन, लिपस्टिक, काय आयलायनर, काजळ, मस्कारा, प्रायमर, कन्सिलर, काय काय ते लावून आली. मला सगळं माहिती आहे मेकअपचं. आता तुम्हाला सांगायची गरज नाही. आमचं भांडण झालं, माझ्या हातात जे आलं मी फेकून तिला हाणतो, तेव्हा ती खदा खदा हसते. तिच्या हातात जे आलं ती फेकून मला मारते, तेव्हा मी खदा खदा हसतो. आमचं भांडण असं आहे. आता एक काय झालं, एका व्यक्तीच्या घरात काय झालं, त्याचं आणि बायकोचं भांडण झालं. बायकोनं घेतलं बेलन आणि घातलं. आता जसं घातलं याचा पायच फ्रॅक्चर झाला. हा बिचारा पोलीस स्टेशनमध्ये ते बेलनं घेऊन गेला आणि पोलिसांना बोलला, हे हत्यार जप्त करा. या हत्याराने मला रोज मार पडतं आणि आज पाय फ्रॅक्चर झाला. तर पोलीसवाल्याचं उत्तर काय होतं, या हत्याराची भीती मला पण वाटते, मी कसं जप्त करू. मग त्याच पोलीस स्टेशनमध्ये एक दुसरा व्यक्ती आला ज्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. आता ज्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला तो त्या 2 पाय फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला म्हणतो, काय रे भाऊ, तुला काय 2 बायका आहेत का? तो म्हणला, का असं का विचारतोय बरं? तर म्हणे, नाही मला एक आहे ना, एकीनं एक बेलनं मारलं, एक पाय फ्रॅक्चर केला. तुला 2 असतील, दोघीनं 2 बेलने घातले, दोन्ही पाय फ्रॅक्चर केले. दुःखरूपी संसार आहे आणि या संसारामध्ये तुम्ही ज्यांना आपलं आपलं म्हणताय का नाही, ते कुणीच तुमचं नाही. म्हणून तर आमचे संत म्हणतात की नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. मेला मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. मेला मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. हो नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. कुणीच कुणाचं नाही. ज्या बहिणीला तुम्ही तुमची बहीण म्हणता, ज्या भावाला तुम्ही तुमचा भाऊ म्हणता, 4 दिवसाचे साथी आहेत सगळे. बायको पण तुमची नाही. मग तुम्ही म्हणाल का लोकाची आहे का? आहे तुमचीच, पण किती दिवस? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. एकदा का शरीर गेला, नातं तुटलं, संपलं सगळं. मग हा वैराग्याचा, ज्ञानाचा उपदेश दिला मैत्रेयींनी. कुणाला? विदुरांना. विदुरांना जसा हा उपदेश दिला, विदुरजी म्हणतात, हे वर्णाश्रम नक्की काय असतं मला याचं वर्णन सांगा. आता वर्ण तर आपण काल ऐकले. कोणते कोणते वर्ण ऐकले? कोणते कोणते वर्ण ऐकले? तुम्हाला जे वाटतं ते तरी सांगा. कोणतं कोणतं? जलावरण, शिलावरण, वातावरण,
तुरीचं, मुगाचं, उडदाचं, आणखी कोणते कोणते ऐकले, यातलं एकही मला जमत नाही, म्हणून आपण ते ऐकलेच नाही. जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा